मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया एक विशेष बातमी. विद्यार्थ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर प्राचार्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या आम्रपाल भिलंगे नामक विद्यार्थ्याला त्याची संस्थेमध्ये असलेली मूळ कागदपत्रे हवी होती. तो ती मागण्यासाठी प्राचार्यांकडे गेला असता तेथील महिला प्राचार्या राजश्री पाटील यांनी त्याला आत्ताच माझ्यासमोर जीव दे, पुन्हा मला तोंड देखील दाखवू नको व जाऊन मुख्यमंत्र्यांना सांग की ही बाई मला शिव्या देते असं म्हणून अपमानित देखील केलं होतं. परवा या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल देखील झाला होता. आज प्रहार संघटनेने शेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर प्राचार्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी बनवून प्रवेशद्वारासमोर प्राचार्यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं. यावेळी प्राचार्या राजश्री पाटील यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. सूर्या मराठी न्यूज साठी आयुषी दुबे, शेगाव, बुलढाणा. काल परवा इथं शेगाव ITI कॉलेजमध्ये एक विद्यार्थी आहे भिलंगे म्हणून. त्याला शाळेच्या डॉक्युमेंटची गरज पडली होती. तो मुख्याध्यापकांना भेटला, मला डॉक्युमेंट पाहिजेत म्हणून. असं त्यांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मुख्याध्यापकांना त्याला कागदपत्र देणार नाही, तुला जे वाटते ते करून घे, आत्महत्या जरी तू केली तर मी तुला कागद देणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन किंवा माझी तक्रार तू मुख्यमंत्र्याला जरी केली तरी माझं काही कोणी करू शकणार नाही, मी तुला कागद देणार नाही, अशी भूमिका घेतली आणि त्या विद्यार्थ्याला आत्महत्येस हतबल केलं आहे. अशा घटना वारंवार जर घडत असल्या किंवा या मुख्याध्यापकाचा या पूर्व इतिहास असाच आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा, या शिक्षकाची कठोर कारवाई जर झाली नाही या शिक्षकावर तर प्रहार संघटना यापेक्षा तीव्र आंदोलन करेल. आज हे तिरडी आंदोलन केलं, उद्या प्रत्यक्ष एखाद्या कर्मचाऱ्याला जर हे करायचं, कायदा हातात घेऊन काम करायचं काम पडलं ते प्रहार संघटना करायला मागे पुढे पाहणार नाही. सूर्य मराठी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल बटन अवश्य दाबा.